स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट क्लब आगासन ब आयोजित गावदेवी चषकाचं हे पर्व प्रथमतः हे धाडस हे शिवधनुष्य उचलण्याचं काम त्यांनी केलं आणि जबरदस्त आयोजन नियोजन. यदुभाऊ मुंडे असतील, अभय मुंडे असतील, नरेश मुंडे, समीर मुंडे असतील, ऋणव मुंडे असतील, तकदीर मुंडे, तेजस बद्रगे, स्वप्नील मुंडे, मानव गायकर, गणेश मुंडे असतील, गणेश काळूराम मुंडे असतील, प्रथम असतील हर्षू आणि आमचे गुणसंख्या लेखक तेजस मुंडेला आपण पाहतोय, ज्यांचं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच एका बाजूने प्रांजल अँड स्वरूप 11, जय जलेश्वर वाडेकर आणि ह्या संघाच्या पाठीशी नेहमीच आम्ही म्हणतो प्रवीण तांडेल, बेतवड्याचे प्रवीणजी तांडेल एक चांगले खेळाडू आहेत आणि आज संघाला पुरस्कृत करत असताना पहिला चेंडू जबरदस्त वेग आणि सोबत टप्पा या साऱ्या काही गोष्टी नेहमीच आपण संतुलित पाहिल्यात हर्षद ठोंबरेच्या आणि आज देखील त्याच प्रकारे सुरुवात मिळून देत असताना मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी आणि त्या जोरावरती सामना त्यांनी जिंकला होता. गोलंदाजी हे नेहमीच त्यांचं बळस्थान राहिलंय कारण की प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी 35 वरती रोखलं, 34 वरती रोखलं होतं. इथे देखील चांगला चेंडू इनफिल्डला भेदायचं होतं, डायरेक्ट हिटला चान्स घेतली परंतु बाल बचावला अतुल भोईर. अन्यथा संधी प्राप्त झाली होती ती श्री गणेश खोणीला कारण की मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्याच्या हातात बॉल विसावला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यानं केला जरूर परंतु आज नशिबाची साथ अतुल भोईरच्या पाठीशी आपण पाहतो. पहिल्या मॅचमध्ये फारसा चांगला खेळ विथ द बॅट त्याच्याकडनं झाला नाहीये कारण की 6 चेंडू फक्त 7चं त्यानं योगदान दिलं परंतु त्याहून अधिक टॅलेंट त्याच्यामध्ये दडलेला आहे हे कोण विसरेल. नेहमीच मोठमोठ्या इनिंग तो साकारत असतो आणि खास करून पॉवर प्लेमध्ये नेहमीच त्याचे चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तंत्रशुद्ध खेळासाठी तो माहीर मानला जातो आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना सोबतीने सिद्धू पाटील डान्सिंग डाऊन द विकेट समोर खेळायचं होतं परंतु बॉलच्या मॅरिटवरती खेळ नेहमीच सिद्धू पाटील करतात. पाहिलं बॉलला आणि हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न केला. जास्त करून डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात परंतु स्वतःचा बॅलन्स ते कधी बिघडवत नाही आहेत. नेहमीच समोर बॉलला उडवायचं असतं परंतु बॉल जर परिवर्तित पाहिला तर त्यानंतर फटक्यामध्ये देखील परिवर्तन करताना आपण पाहतोय. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, घुटना वाकवला आणि त्यानंतर अलॉंग दी कार्पेट हा बॉल गरंगळत चालला मिड विकेटच्या रिझनला, तोपर्यंत धाव 1 पूर्ण होईल. सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य दिलं जाते. धावफलकावरती 4 चेंडूनंतर 3 धाव आपल्याला पाहायला मिळतात. कुठे का होईना गोलंदाजचं वर्चस्व सध्या तरी या P1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते श्री गणेश खोणीच्या. वर द विकेटचा हा स्लोवर चेंडू पेस ऑफ करत असताना चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली ती हर्षद ठोंबरेकडनं. अगदी सुंदर माइंडसेट गोलंदाजी करत असताना ह्या गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या आहेत. लिमिटेड ओव्हर्समध्ये जेव्हा जेव्हा आपण खेळता तेव्हा तेव्हा आपल्याला विविधता ही दाखवावी लागते, व्हेरिएशन आणि तेच व्हेरिएशन सध्या तरी आता हर्षित करत असताना कधी वेगवान तर कधी स्लोअर चेंडू दरम्यान हा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीनं फ्लिक करायचा होता. ते काय घडलंय, डायरेक्ट हिट चान्स सातत्यानं घेतली जाते कारण की विकेट महत्त्वाचे आहे. एका बाजूला खोणीला देखील माहीत आहे नाही ही जोडी जर आपण तोडली तर धावसंख्येवरती अंकुश लावू शकतो आणि त्या अनुषंगानं विकेटसाठी सध्या तर चान्स घेताना आपण टीम खोणीला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि P1 मध्ये बॅटिंग करत असताना प्रांजल अँड स्वरूप 11 या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद फक्त 4 धावा. सैनय मुंडे यांचं आगमन आपण पाहतोय, स्वागत त्यांचं देखील. आणखी स्पर्धा भरवल्यानंतर ती स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न करणं त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आहे. एक समालोचक, गुणसंख्या लेखक, लाईव्ह टेक्निशियन टीम मेंबर्स असतील, डीजे ऑपरेटर असतील, पंच असतील आणि खास करून प्रत्येक संघ जो संघ जेव्हा आपल्याला कॉपरेट करतो तेव्हाच एक चांगली स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. आमचे यदुभाऊ मुंडे त्यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी सातत्यानं आपण पाहतोय. बऱ्याचशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गोलंदाजी टीमचं आपण पाहिलं. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो काही डिसिजन स्वीकारलाय तो अगदी त्यांच्या पथ्यावरती पडलाय असं सध्या तरी आपण म्हणू शकतो. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनंता म्हात्रेला आपण पाहतोय. राऊंड द विकेटनं पहिला चेंडू इनफिल्डच्या वरतून उडवला, बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहजतेने कंप्लीट होत आहेत.
धावसंख्येचा वेग आता कुठे का होईना वाढवावा लागेल तो टीम वाडेकरला. कारण की प्रतिस्पर्धी संघ एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासमोर आव्हान ठेवावं लागेल. 4 षटकांची जरी मॅच असली तरी देखील 40+ धावा त्यांना बनवाव्या लागतील आणि त्या अनुषंगाने आता खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही आहे, त्याची प्रतीक्षा जरूर असेल ती टीम वाडेकरला. इथे मात्र नवीन फटक्याचा आविष्कार करत असताना बॉलला पाठवले ते लॉंग लेग रिजनला. बॉल थांबणार नाही, वेगानं बॉल सीमारेषा पार आलाय, खणखणीत चौकार. मैदानाच्या चहू बाजूला खेळण्याची कला अवगत आहे सिद्धू पाटीलला आणि त्यापैकी एक आधुनिक फटक्याचा आविष्कार सध्या तरी सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहिला. सॉफ्टांना प्लेसमेंट ही रणनीती नेहमीच आपण पाहिले. सिंगल पूर्ण झाले, सेकंडला चान्स आणि धावा 2 कंप्लीट होत आहेत. अनुभव आपल्या पाठीशी असल्यानंतर काही गोष्टी किती सोप्या असतात हे सध्या तरी सिद्धू पाटील दाखवत असताना. कारण की सुरुवातीला त्यानं चौकार ठोकला, त्यानंतर पाहिलं की क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, अगदी सीमारेषेच्या लगत. सॉफ्टॅननं फक्त प्लेसमेंट दाखवली आणि त्यानंतर 2 धावा. क्रिकेटचं तंत्र हेच सांगतं, प्रत्येक बॉलवरती मोठा फटका येत नाही आहेत. सिंगल डबलनं डाव चालू जर ठेवला तर मोठे फटके आधेमध्ये येत आहेत, एक चांगलं टोटल बनवू शकतो. इथे देखील हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली जाते, फक्त सिंगलनं आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रत्येकाची भूमिका आहे या टीममध्ये. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एकाला अँकरिंग भूमिका तर एकाला अटॅकिंग भूमिका, अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन आपल्याला पूर्ण करावं लागतं. तो खेळ सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक चौकार आणि त्यानं मात्र धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. 13 पर्यंत आता धावफलक मजल मारत असताना प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकरचं. षटक क्रमांक 2 अनंत म्हात्रे सध्या तरी प्रयत्न करतोय. 2 चेंडू आता या षटकातील शिल्लक आहेत. राऊंड द विकेटनं पुढील बॉल. फुल टॉस होता परंतु फटका व्यवस्थित पाहायला मिळत नाहीत, कारण की चेंडू बॅटचा संपर्क तितकासा सुरेख नव्हता. बॅटच्या अगदी वरच्या भागावरती बॉल लागला आणि कॉट बॅनच्या माध्यमातून अतुलला मात्र मैदान सोडावं लागतं. धक्का पहिला टीम वाडेकरला अतुल भोईरच्या स्वरूपात. आणि एक महत्वाचं यश सध्या संपादन करत असताना श्री गणेश खोणी संघाचा अनंत म्हात्रेला आपण पाहतोय. हे यश गरजेचं होतं म्हात्रेसाठी आणि टीम खोणीसाठी देखील. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा मॅच विनर प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये. नेट क्रमांक 3 वन डाऊन साठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज जबाबदारी त्याच्या खांद्यावरती गोलंदाजीमध्ये देखील बरीचशी पाहायला मिळते. याचं कारण की आज कपिल पाटील उपस्थित नाही आहे, त्या कारणास्तव महत्वाची जबाबदारी गोलंदाजीमध्ये देखील प्रणितला पूर्ण करावी लागते. एक फलंदाज म्हणून नेहमीच त्यानं स्वतःला प्रूव्ह केलंय. आज देखील त्याच्याकडनं चांगल्या खेळीची अपेक्षा असेल टीम वाडेकरला. क्रिजच्या डेपमध्ये आला, फटका फासला, उडवण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. कॉल गोलंदाजानं दिला परंतु कदाचित हा कॉल योग्य होता की नाही याची चर्चा सध्या तरी केली जाईल. कारण की डीपमधनं लॉंग ऑन पुढे सरकत येत होता, वेळ देखील होता. कदाचित त्याने अटेम्प्ट केला असता तर झेल कंप्लीट होऊ शकला असता. कारण की गोलंदाजसाठी विरुद्ध दिशेला धावून हा झेल पूर्ण करणं इतकं सोपं नव्हतं, परंतु तो प्रयत्न त्यानं केला. प्रयत्नांना 100% मार्क्स असतील परंतु प्रयत्नांना यश प्राप्त झालं नाही. बालबाल बचावला प्रणितला हे मिळालेलं जीवनदान आणि धावा देखील मिळत आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. 2 धावा मिळाल्या आणि या 2 वैयक्तिक त्यानं अकाउंट ओपन केलं आणि 2च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 15 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 15 धावा. तकदीर मुंडे यांचं आगमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. भलं मोठं हे आपल्याला अतिथी कक्ष पाहायला मिळतंय. सोबतच समालोचन कक्षामध्ये देखील त्यामध्येच इनबिल्ड आपण पाहू शकाल आणि लगतच खेळाडू कक्ष VIP डाईज आपण पाहतोय. एकंदरीत एअर कंडिशनर VIP डाईज प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला ह्या परिसरामध्ये ह्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतं आणि किंग मैदानाचं हे वैशिष्ट्य नेहमीच राहिलंय.
भल्या मोठ्या स्पर्धा लीगच्या देखील TDPL सारखी मोठी स्पर्धा देखील ह्याच क्रीडांगणावरती आपण अनुभवली आहे. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी हॅलो हेमंत आलाय. चांगला चेंडू, पहिला चेंडू जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. जी गॅप आपण पाहतोय डीप मध्ये पॉइंट आणि इनफिल्ड मध्ये आपण शॉट कव्हरला पाहतोय. कदाचित त्या गॅप पुढील बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे. अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉलला फेकत असताना मिड विकेट पार हवाई यात्रेसाठी आलाय षटकार. दशक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू 40+ देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तरी देखील रेग्युलरमध्ये तो नेहमीच चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. मी म्हणेन ट्रेडमार्क हे नेहमीच सिद्धू पाटीलचं आपण पाहिलंय. परंतु पुढे आल्यानंतर खास करून तो बॉल देखील मिस होत नाहीये. हे वैशिष्ट्य त्यानं नेहमीच दाखवलंय की पुढे येत असताना मात्र एक जबरदस्त फटका मिड विकेटला त्यानं एक षटकार टोकलाय. जी धावसंख्या स्थिरावली होती त्या धावसंख्येला वेग सध्या तर देत असताना सिद्धू पाटीलला आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक आता पाहायला मिळते ते 21-21 या अंकावरती. 4 षटकांची मॅच. 4 षटकामध्ये 40+ धावसंख्या बनवायची आहे आणि त्या दिशेने आता वाटचाल सध्या तरी करत असताना प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकर क्रिचच्या डेपमध्ये आला. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट पुढे देखील आले होते. फुटवर्क दाखवलं परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. एक सुरेख चेंडू त्यानं डिलिव्हर केला आणि यष्टा उद्ध्वस्त केल्यात सिद्धू पाटीलच्या. धक्का दुसरा वाडेकरला परतावा लागेल सिद्धू पाटीलला. पहिल्या बॉलवरील पहिलाच वार आलाय षटकार. मागील मॅच मध्ये सुरुवात संघर्षजनक राहिली होती सर्वेशची. परंतु त्या संघर्षातनं नेहमीच पुढे येत असताना आपण सर्वेश पाटीलला पाहिलंय आणि आल्या आल्या त्यानं ठोकलाय षटकार. संघाला गरज देखील होती परंतु हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ती चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर जणू काही मोहर लागली होती षटकाराची आणि तो तडाक्केबंद षटकार मिड विकेटच्या पार भिरकावत असताना बॉलला अगदी दूरवरती जाऊन विसावलाय. धावा 6 ह्या ठिकाणी ऍड होत आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं ISPL सारखं मोठं पर्व आपण पाहतो जिथे लांब पल्ल्याचा षटकार आला तर तिथे 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तसा काही नियम आता मी म्हणेन ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील यायला हवा जेणेकरून अगदी प्रॉपर टायमिंग साधल्यानंतर भरपूर लांब पल्ल्याचा षटकार ज्याला 8 किंवा 10 आपण म्हणतो परंतु धावा 6च मिळतात. आता कुठे का होईना टेनिस बॉलमध्ये देखील कधी कधी ते परिवर्तन पाहायला मिळू शकतं. आमूलाग्र बदल टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण पाहिलं. इथे देखील खेळायचं होतं परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. षटकार नंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी करताना आपण हेमंतला पाहतोय.
2 षटकार ह्या षटकात आलेच जरूर, परंतु 2 महत्वाचे मोहरे देखील हेमंतनं टिपलेत. सर्वेश पाटीलला मात्र परतावं लागेल ते डगआउटच्या दिशेनं. नवीन फलंदाज प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. अप अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहत असतो, कधी गोलंदाज हवी होतात तर कधी फलंदाज. त्याच पद्धतीचं काहीच हे नाट्यमय षटक सध्या तरी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा विकेट आणि आलेल्या षटकार टुकला सर्वेशनं, परंतु त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय तो हेमंतनं. हेमंत ठोंबरेला आपण पाहतोय ज्याच्या विरोधात धावा 12 आल्यात, परंतु 2 महत्वाचे विकेट देखील त्यांना टीमला मिळवून दिलेत. एकंदरीत धावफलक 27 अंकावरती स्थिरावलंय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक सध्या तरी प्रगतीपथावरती आपण पाहतो. ह्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला कोळेगाव आणि विरोधात बेतवडे ह्या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता घ्यायची आहे. चांगला चेंडू इथे देखील उडवला, बॉलला लॉफ करत असताना बॉल सीमारेषेच्या दिशेनं रवाना तर झालाय. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत थर्डला चान्स, आणि काय घडलंय, धावा देखील 3 डायरेक्ट हिट केला, बॉल मागे निघून गेला. ओ थ्रोच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. 4 धावा पूर्ण झाल्यात. 5वी साठी प्रयत्न चालू होता. एकंदरीत काय घडतंय, धावा मिळत आहेत आणि तब्बल 5 धावा. जिथे धावा फक्त 2 होऊ शकल्या असतात तिथे 5 धावा प्राप्त झाल्यात. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा आपण फिल्डरवरती प्रेशर क्रिएट करताना त्याचा बेनिफिट कुठे का होईना फलंदाजांना मिळत असतो. आणि एक्झॅक्टली तेच घडलंय. धावा 2च्या ऐवजी 5 प्राप्त झाल्या आणि जी धावसंख्या कुठे का होईना थोडी कमी वाटत होती ती आता पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती 32 अंकावरती. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 32 for 3. 32 वरती 3 गडी 3 षटकानंतर आपल्याला हे स्कोर कार्ड पाहायला मिळतं. ह्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 17 धावा, ज्यामध्ये 2 विकेट आले, 2 षटकार आणि एका चेंडूवरती 5 धावा धावून पूर्ण केल्यात. स्टॅमिना सध्या दाखवत असताना आपण टीम वाडेकरला पाहतोय. आज प्रांजल अँड स्वरूप 11 ह्या नावानं हा संघ खेळतोय. प्रवीणजी तांडेल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतो बेतवडेचे. नेक्स्ट मॅच कोळेगाव आणि बेतवडे या 2 संघांमध्ये मॅच असेल. अजय यांचा बेतवडेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन कोळेगाव विश्वास पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. 2 दिग्गज संघ, बरेचसे यंग टॅलेंटेड खेळाडू या दोन्ही टीम्समध्ये पाहायला मिळतील. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. सरफराज शेख 4थं षटक. पहिला चेंडू चांगला होता, खोदून काढला अलॉंग दी कार्पेट, अगदी गरंगळत बॉल चाललाय, सिंगल पूर्ण आणि एकच धाव. धावफलक ह्या 1नं 33 वरती. 3 षटकानंतर मात्र आता 4थ्या षटकामध्ये आपण ही मॅच पाहतोय. स्लॉगर, कारण की दुसऱ्या फेरीची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगरमध्ये किती धावा बनतील. मागच्या मॅचमध्ये स्लॉगरमध्ये धावा एकवटल्या होत्या प्रणितनं आणि आता पुन्हा 30 जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू ह्या सत्रातील आता शिल्लक आहेत. सरफराज शेख राईट मोर द विकेटनं. चांगला चेंडू प्रहार केलाय समोरच्या दिशेला गॅपमधून. बॉल गोलीच्या वेगानं 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. सीमारेषा पार अप्रतिम असा चौकार. या गोष्टीची चर्चा आपण केली की 9 अँड 50-50 ओव्हर्स देवेश पाटील हे जे चषक झालं पिंपलघर येते त्या ठिकाणी ह्या नियमांची अंमलबजावणी झाली होती. जे अर्थात आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील काहीशा गोष्टी, टेप बॉल देखील रायगडमध्ये खुटारीच्या मैदानावरती मी देखील पाहिलं होतं. म्हणजे हे बदल आपल्याला टेनिस बॉल विश्वात, परंतु फटका अप्रतिम क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये कॉपीविक स्टाईलनं अपरकटचा हा देखना नजराना पेश केलाय तो प्रणित पाटीलनं आणि अगदी नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो सीमारेषा पार आलाय चौकार. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलग 2 चौकार. तंत्रशुद्ध खेळ आणि ह्या खेळीसाठी नेहमीच वाडेकरचे हे दोन्ही फलंदाज, ज्यामध्ये अतुल भोईरला सुरुवातीला पाहतो आणि
अगदी फिनिश करत असताना प्रणित पाटील सातत्यानं चांगला खेळ करतोय. दे ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता त्या प्रकारचे फटके नेहमीच प्रणित देखील दाखवत असतो. सरफराज चांगला चेंडू पुन्हा चॉप करत असताना बॉल चाललाय तो आता डिपिश कव्हर पॉइंटला. बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत सहजतेनं धावा दोन पूर्ण होत आहेत. तिसरीला आता चान्स. गरज 3 देखील पूर्ण झाल्यात आणि आता 34साठी देखील पलटलेत. एक एक धावेचं किती महत्व आहे. नुकतीच झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील T20 मॅच दक्षिण आफ्रिका आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण अफगाणिस्तानला पाहिलं होतं. अगदी जणू काही रक्ताचे अश्रू गुरुबाज त्या ठिकाणी काढत असावा. कारण की एका धावेला किती महत्व आहे. पहिल्यांदा सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला. म्हणजे एक धाव जर जास्त असती तर अफगाणिस्तान जिंकलं असतं. म्हणजे एक एक धावेला खूप महत्व आहे. अशा महत्वाच्या क्षणाला मी म्हणे 5 धावा अतिरिक्त दिल्यात. जिथे 2 होत्या तिथे 5 आल्या, जिथे 2 होत्या तिथे 4 आल्यात. म्हणजे अशा पद्धतीचं खराब क्रिकेट धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. त्या 45 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकरला आपण पाहतोय. सरफराज शेख षटकातील 5वा चेंडू. हलक्या हातानं दिशा दाखवली. बॉल चालला गॅपमध्ये वेगानं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर चालवलाय. 2 कंप्लीट होतील की नाही पाहावं लागेल आणि 2 धावा देखील मिळतात. चेंडू कलेक्ट होत नाहीये. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. धावा 3 देखील पूर्ण होत आहेत. एक एक धाव महत्वाच्या आहे. ज्या गोष्टीची नुकतीच चर्चा आपण केली परंतु त्याच्यातनं काही साध्य केलंय असं म्हणता येणार नाही टीम खोनीनं. कारण की आम्ही नेहमी म्हणतो की परीक्षेत एका गुणाला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व आहे. परंतु ते महत्व जपलं जात नाही या ते श्रीगणेश खोनीच्या माध्यमातून. बऱ्याचशा धावा आता एक्स्ट्रा. की कधी कधी आपण पाहतो एका मतानं पराभूत झालेले उमेदवार देखील पाहायला मिळतात. तर एका रन्सनं सामने देखील गमावताना आपण काही संघांना पाहतोय. तेव्हा मात्र त्या एका धावेचं महत्व, एका धावेची किंमत लक्षात येते. हाफ ट्रॅकर भरपूर उंची, त्यावरती धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न तर चालवलाय परंतु काय घडेल. वाईट तर आली आहे. अतिरिक्त एक धाव आणि प्रणित पाटीलच्या खात्यामध्ये स्ट्राईक पाहायला मिळेल. या एका धावेच्या जोरावरती धावफलक पोहोचले ते 49 या अंकावरती. ज्या फायटिंग टोटलची चर्चा आपण सुरुवातीलाच केली होती की 40+ धावा गरजेच्या आहेत आणि आता 40चा पार आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंग करणारा वाडेकर संघ 49 पर्यंत सध्या तरी त्यांनी मजल मारली आहे. एकमेव संघ ज्या संघानं या स्पर्धेत 50चा आकडा पार केला होता. कारण की आतापर्यंत 4 इनिंग आपण पाहिल्या. सुरुवातीला पहिला सामना नागाव खोणीमध्ये, तिथे देखील 50 धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. 35 बनवल्यानंतर 36चा टार्गेट पूर्ण करत असताना देखील संघर्ष खोणीनं केला. त्यानंतर वाडेकरनं 57 बनवल्या आणि त्या डिफेंड देखील केल्या आणि त्यानंतर 2 विजेत्यांमध्ये ही मॅच आपण पाहतोय. आणि आता पुन्हा अगदी 50च्या जवळ येऊन टेपलाय तो जय जलेश्वर वाडेकर संघ. नवीन फलंदाज धीरज पाटील आलाय परंतु तो नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. ऑन स्ट्राईक आपण प्रणितला पाहतोय. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल आणि कितीचं टार्गेट सेट होईल हे मात्र सध्या पाहायला मिळेल. अंतिम बॉल. सरफराज शेख या संघाचा महत्त्वाचा ऑलराऊंडर. बॅटिंग तर नेहमीच त्याची चांगली पाहिली परंतु गोलंदाजीमध्ये आज फारसं यश त्यानं संपादन केलं नाही आहे. त्या जोरावरती थोडा का होईना सध्या संघर्ष करत असताना टीम खोनी फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉब केला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत तोपर्यंत बॉलनं टप्पा घेतलाय. सेकंडला चान्स. धावा 2 कंप्लीट झाल्यात. खरं तर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जो अतिशय वेगानं धावला होता कदाचित तो तिसरीसाठी देखील पलटला असता परंतु प्रणित जो थोडासा थकान महसूस करतोय आणि एकंदरीत 2 धावा मिळाल्या. 50चा आकडा पुन्हा पार झालाय धावफलकावरती. एका 17 नंतर 51 पाहायला मिळतात आणि 52 धावसंख्येचं चॅलेंजिंग आव्हान असेल 24 बॉलमध्ये ते टीम श्री गणेश खोनी समोर. नेक्स्ट मॅच कोळेगाव आणि विरोधात बेतवडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की टॉससाठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. टीम कोळेगावचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय तर बेतवडे अजय यायचं आहे आपण टॉससाठी. तर मॅच जशी सुरू होईल मायक्रोफोनवरती करूया पुन्हा एकदा परिवर्तन. आणि कल्याण डोंबिवलीचं एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची नेहमीच ख्याती राहिली आहे, एक उत्कृष्ट समालोचक सोबत एक अतिशय चांगले गीतकार आणि तितके चांगलं व्यक्तिमत्व आमचे विनोद पाटील सर यांच्या दिशेनं वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू.
तर जय हनुमान क्रीडा संघ बेतवडे वर्सेस आपण बघतोय जय गावदेव कोळेगाव विश्वास. कॅप्टन आलेत का दोन्ही? या कोळेगावचे कॅप्टन आलेले आहेत. तर या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. तर राहुल मुंडे यांना विनंती करून आपण टॉस करायचं आहे. या आपल्या शुभास्ते आपण करून घ्यायचं टॉस. कॉइन तिथेच आहे, तिथेच आहे कॉइन. तर या पुढचा सामना जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडेमध्ये. आणि सध्या जो सामना सुरू आहे विद्यमान सामना आपण बघतायत हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला जय जलेश्वर वाडेकर अर्थातच या संघाला पुरस्कृत करणारे प्रांजल स्वरूप 11 नावाने हा संघ खेळतोय आणि प्रवीण तांडेल यांनी पुरस्कृत केला संघ. तर टॉस कोणी जिंकलाय? बेतवडेने. डिसिजन धीरज. फिल्डिंग पेंडिंग आहे. थँक्यू व्हेरी मच साई पाटील सर. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धा आपण बघत आहात जय गावदेवी क्रीडा संघ आगासन ब आयोजित गावदेवी चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा. आणि पहिला दिवस आज या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना जो दुसऱ्या फेरीतील आपण बघतोय. पहिला सामना आहे, दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. नागावला खोणीने पराभूत केलं होतं, पोपरला वाडेकरने पराभूत केलं होतं आणि दोघांमध्ये आपण बघतोय हा सामना सुरू आहे. आज वाडेकर संघ जय जलेश्वर प्रांजल स्वरूप 11 या नावाने खेळतोय, ज्याचे पुरस्कर्ते आहेत प्रवीण तांडेल मॅन फ्रॉम बेतवडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि त्यांच्या समोर श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. तर 52 धावा करायच्या आहेत आणि 24 चेंडूमध्ये या 52 करायच्या आहेत, म्हणजे प्रति ओव्हर मागे 13 धावांची धावगती राखायची विजयासाठी श्री गणेश क्रिकेट संघ खोणीला. तसं बघायला गेलं तर फार मोठं टार्गेट नाही आहे, पण 52 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक फायटिंग टोटल जरूर आहे. आणि सकाळपासून आत्तापर्यंत आपण बघितलं तर तब्बल 10,000 व्ह्यूज आत्तापर्यंत लाभलेले आहेत या स्पर्धेला. आणि आपण म्हणतो की व्ह्यूवर्स मिळत नाही, पण भरपूर जण असे आहेत की ते ऑनलाईन मॅच बघतायत गावदेवी चषक 2026. आणि जे कोणी बघतायत त्या सगळ्यांचं, त्या लाडक्या प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही स्वागत करतो. गावदेवी चषक 2026च्या या पहिल्या दिवसामध्ये, या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये स्वागत आहे आपलं. आणि आपण आहात म्हणूनच खऱ्या अर्थाने या स्पर्धेला महत्त्व आहे. मग यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल किंवा ऑन ग्राउंड तुम्ही येऊन इथे बघत असाल, तुमचं स्वागत आहे. ऑल लॉफ्ट केले हवे, जेची शक्यता आहे कठीण आहे, नाही पोहोचू शकले. चेंडूला आत ढकललंय, पण 2 धावा इथून पूर्ण करतील. मैदानावरती आपण बघताय करण ठोंबरे आणि किरण म्हात्रे असे 2 सलामीवीर दाखल झाले आहेत. 52 करायचे आहेत पहिल्या मॅचमध्ये. 36चं टार्गेट चेस करताना प्रश्न
जरूर निर्माण झाला होता, पण खोनीने ती धावसंख्या चेस केली. पण या मॅचमध्ये बघूया खोनी संघ 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 52 धावा चेस करतोय क्या. ड्राईव्ह करतात, फिल्डर आहेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, वैदिक होते. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 3. बॉलिंग मार्क प्रणित पाटील मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते. 2 षटकात केवळ 11 धावा दिल्या होत्या, 2 विकेटही प्राप्त केल्या होत्या. ओव्हर द बॉलर हेड. ओहो, काय फिल्डिंग आहे बघा, अतुलची अतुलनीय ही फिल्डिंग. मिड ऑन वरनं लॉंग ऑनला पोहोचले आणि त्यानंतर प्रणित मागे होताच बॅकअपला, पण तो प्रयत्न आश्चर्यजनक होता, चांगला होता. धावा धावफलकावरती 4. उचललाय फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज बाद आणि हा झेल टिपलाय नीरजने. सरफराज शेख इंडिया नंबर 3 आल्यानंतर चेंडूची तपासणी करतायत, बघतायत बाउन्स किती आहे, किती टणक आहे, बॅटवर आला की बाहेर जाईल की नाही जाईल, आणि खात्री केल्यानंतर हा चेंडू सोपवलेला आहे गोलंदाजाकडे. प्रणितला मिळतं पहिलं यश. 4 चेंडूत केवळ 4 धावा, 1 विकेटही प्राप्त केली आहे. प्रणित पाटील पुन्हा एकदा पलावासी टीमकडनं तयार होतो. स्ट्रायकिंगला सरफराज. फुल टॉस ऑन साइडला गॅप मधून चेंडू सीमा पार. देख भाई देख, मैदान पर आ गया है सरफराज शेख. ती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 10च्या घरामध्ये. खराब बॉल होता, फुल टॉस होता, ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट. थँक्यू डीजे. कुठल्या खुशीमध्ये गाणं लावलं माहिती नाही मला. तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 10 धावा, टार्गेट 52च आहे, अजूनही 42 करायचे आहेत. उचललाय झेलची शक्यता आणि हा झेल टिपलाय नीरजने. दुसरा झेल सरफराजला परतावा लागेल. 1 मोर विकेट आउट. पहिलं षटक 2 विकेट, त्याचबरोबर 10 धावा खर्च केले आहेत. कमबॅक चांगला झाला. सरफराजने एक षटका ठोकला होता आणि पुढच्याच बॉलवरती नीरजकडे झेल देण्यास त्याला भाग पाडलं. आणि हा दुसरा गडी बाद होता हैदराबाद श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचा. न्यू बॅटर आकाश ठोंबरे. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ जरूर आहे, पण बघूया पार्टनरशिपची गरज आहे. अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज आहे आणि 42 करण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे प्रति ओव्हर मागे 14 धावांची धावगती राखावी लागेल विजयासाठी. हर्षद ठोंबरे आणि त्याचबरोबर त्याच्या या संपूर्ण टीमला. बॉलिंग मार्कवर अतुल भोईर. ऑल लॉफ्ट केला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सर्वेश त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. सर्वेश होते, केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि अजूनही 41 धावांची गरज आहे.
किरणच्या सोबतीला त्या ठिकाणी आकाश. उचललाय, उंच गेलाय, झेल होईल का आणि झालाय. सर्वेशने हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का आकाश ठोंबरेच्या रूपाने श्री गणेश क्रिकेट संघ खोणी अला. जागेवरती बंधुराज हर्ष ठोंबरे इन नंबर 5 आपण बघतायत बॅटिंगला आलेले आहेत. टार्गेट एकूण 52 धावांचं आहे आणि धावा फलकावरती 11 आहे. अतुलने देखील इथून मात्र यश प्राप्त केले. स्विंग अँड मिस, वेगवान चेंडू होता, डॉट बॉल. आणि आता विजयासाठी आपण जर बघितलं तर चेंडू शिल्लक असतील 15 आणि 41 धावा करायच्या आहेत विजयासाठी. कोणी वर्सेस सामना सुरू आहे मैदानावरती आपण बघतायत वाडेकरमध्ये. ज्या संघाला पुरस्कृत केले आहे प्रवीण तांडेल यांनी. प्रांजल स्वरूप 11 या नावाने संघ खेळतोय. उंच गेलाय, झेलची शक्यता बघूया, झेल होतोय का आणि झालाय झेल. आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय हर्षद. नीरजने हा तिसरा झेल टिपलाय. झेलची हॅट्रिक जरूर झाली आहे पण मैदानावरती हर्ष ठोंबरे सारखा एक मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना. आहे नाहीतर आणखीन मैदान आपण पूर्णपणे दुमदमून सोडलं असतं. पण हरकत नाही, जे आहे त्या समाधान माना. काही नसण्यापेक्षा काही असलेलं कधीही बरं असतं. तर एकूण धावा फलकावरती आपण बघतोय 11 धावा झालेल्या आहेत. आणि काय गोलंदाजी अतुलची आपण बघतोय. पहिल्याच बॉलवरती 1 होती आणि त्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये एकही धावणे आणि 2 विकेट मात्र प्राप्त केल्या. संघ अडचणीत सापडलाय खोणी संघ, कारण विकेट एकूण 4 गमावलेले आहेत आणि अग्रक्रम पूर्णपणे कोलमडलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहेत अनंता. अनंताला चेंडू समजला नाही पण वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. वाईटच्या आधाराने धावसंख्या जी स्थिरावली होती 11 होती ती थोडीशी पुढे जाते. 12 धावा 40ची गरज आहे अजूनही विजयासाठी आणि 40 करण्यासाठी तब्बल 14 चेंडू शेष आहेत. हा चेंडू जाऊ दिलाय मागे. अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे आणि या चुका तर टाळायच्या खऱ्या अर्थाने गोलंदाजाला, कारण 4 चेंडूमध्ये एकच धाव दिली आहे, 2 विकेटही घेतल्या, डॉट बॉल फेकलाय. मग वाईट का हा प्रश्न आहे. पण हे कोणीही जाणून बुजून करत नसतो. बऱ्याचदा तो कंट्रोल तुमचा हातावरती राहत नसतो. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अतुल. बघूया ओव्हर हॅट्रिक तरी होते का त्याची. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी की मैदानाची खेळपट्टी आपण बघितलं तर बॉलिंगसाठी एक प्रकारची पॅराडाईज आहे आणि त्यामुळे गोलंदाज इथे जबरदस्त गोलंदाजी करतायत. मोठे फटके खतर आम्हाला पहिल्या मॅचमध्ये तितकेसे बघायला मिळाले नाही आणि या मॅचमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एका हातात चेंडू उचललाय, फर्स्ट अटॅकमध्ये उचललाय पहिल्या टप्प्यात आणि या दरम्यान आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती
14 धावा झाल्यात आणि विकेट एकूण 4 गमावले. टार्गेट 52चं म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शेष आहेत. या षटकात 2 चेंडू वाईड येऊनही अतुल भोईरने केवळ 4 धावा दिलेल्या आहेत. यापेक्षा चांगली बॉलिंग काय असू शकते. तर बॉलिंग मार्कवर फिरकीचा जादूगार सिद्धू पाटील तयार. वाडेकरची स्पर्धा आता येणार आहे याच महिन्यामध्ये दिनांक 20 तारखेला. 20, 21, 22 असा कालावधी आहे आणि अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. यावेळेस मात्र चेंडू बॅटची एज लागल्यानंतर मागे जातोय. हा डॉट बॉल प्रेशर पूर्णपणे खोडी संघावरती आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होते दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना नामोहरम करून गेले, नामोहरम करून टाकलेलं आहे. मोठे फटके आलेच नाही आणि त्याचमुळे रिक्वायर्ड रन रेट वाढत गेला. कुठलाही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवरती स्थिरावला नाही. उंच फुल टॉस पुन्हा एकदा नीरज ऍक्शन मध्ये. हा 4था झेल टिपला नीरजने. क्या बात आहे. एक यंगस्टरला तुम्ही बघताय आणि वाडेकरची स्पर्धा आम्हाला या ठिकाणी सांगतायत 12th मॅन की या स्पर्धेचं नाव आहे नगरसेवक चषक 2026. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा. सन्माननीय श्री वरुणदादा सदाशिव पाटील यांचंही फार मोठं योगदान. जय जलेश्वर क्रीडा संघ वाडेकर आयोजित नगरसेवक चषक दिनांक 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये स्पर्धा. 3 दिवसीय स्पर्धा. प्रवेश फी फक्त 4,500 रुपये. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय 25, तृतीय 15. मालिकेवीरासाठी बायसिकल. त्याचबरोबर गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि फलंदाजालाही आकर्षक पारितोषिकं दिले जातील. तर ज्या कोणी प्रवेश निश्चित केला नसेल प्रवेश निश्चित जरूर करा. सिद्धूशी संपर्क साधू शकता. ड्राईव्ह करतायत अलंग द ग्राउंड. चेंडू गेला लॉंग ऑनला. थोडंसं फंबल. या दरम्यान केवळ एकच धाव मिळेल. आणि जणू काय इथे ही मॅच आता कोणीने सोडले की काय प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग होते त्यावरून असं लक्षात आहे की मॅच जिंकणार नाही असं त्यांच्या मनामध्ये कदाचित ते घर केलंय. हा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने आपण बघतायत. फिल्डर लॉंग ऑफवरनं येत आहेत. लॉंग चेस आहे प्रशांत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पण या दरम्यान फार वेगाने या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17. विजयासाठी जर आपण बघितलं तर एकूण 35 रन्स करायचे आहेत 8 बॉलमध्ये. वाईट बॉल पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या 18. 34ची गरज आहे आणि 34 करण्यासाठी तब्बल 8 चेंडू शेष आहेत. बॅटचे चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत असताना केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या 19. तर 33 करायचे आहेत. बॅटचा स्विंग बघा फार वेगाने फिरला होता पण संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल आणि आता 6 चेंडू शेष आहेत. 33 धावांची गरज आहे विजयासाठी. तर बॉलिंग मार्कवर कल्पेश कापसे के मैदानावरती बॉलिंग मार्कवर. आणि आणखीन एक नवीन गोलंदाज या ठिकाणी आणलेला आहे. तर बघूया 6 बॉल 33ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फिल्डर आहे डीप मध्ये सिद्धू.
केवळ एक धाव मिळेल. आज गोलंदाजी चांगली झाली आहे, बॅटिंगमध्ये चांगलं योगदान आपण बघितलं आणि 4 झेल टिपण्याचा रेकॉर्ड नीरजने केलेला आहे. हा चेंडू जाऊ दिला, ऑप्शनच्या बाहेर होता. हा डॉट बॉल, लिगल बॉल. आणि आता 4 चेंडू शेष आहेत. धावफलकावरती एकूण 20 आणि 32 धावा करायचे 4 बॉलमध्ये. आता 3 बॉलमध्ये 31 कराव्या लागतील. तर बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा कल्पेश कापसे. उंच झेल होईल का? नाही, आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावा. थँक्यू. तर 2 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 27 करायचे आहेत. उचललाय, आ गेला बाहेर सीमारेषेच्या. धावसंख्या 31. 21 ची गरज आहे एका चेंडू मध्ये. ओहो, आणि अशा प्रकारे जय जलेश्वर वाडेकर अर्थातच प्रांजल स्वरूप 11 प्रवीण तांडेल पुरस्कृत हा संघ, या संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा आपण खोणीलाही देऊया पुढील स्पर्धेसाठी. त्यांनीही कुठे कमी पडलोय, काय चुकलंय त्याचं आत्मचिंतन करून पुढच्या मॅचमध्ये